पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग। लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आधी वाद झाला आणि त्यानंतर अक्षरशः राडा पाहायला मिळाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकरांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले। अकोल्यात नेमकं काय घडलंय? हा राडा अकोल्यातला आहे। जिल्हा नियोजनच्या बैठकीत भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यात शाब्दिक चकमक झाली। देशमुख आणि रणधीर सावरकर यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याचे पडसाद बैठकीच्या बाहेर दिसले। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही आमनेसामने आले। भाजपचे कार्यकर्ते आपण या ठिकाणी पाहत आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी आपण ठाकरे गटाचे देखील आपण बघू शकतो। ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले, तर दृश्य आपण बघू शकतो। भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। 29 कोटींचा निधी परत गेल्यानं आपण सवाल केला आणि त्यामुळे वाद झाल्याचं आमदार नितीन देशमुख म्हणाले। कशावरून वाद झाला? कशावरून वाद? अरे 29 कोटी शासनाचे परत गमावले ग्रामीण भागातले, मी आवाज उठवला म्हणून वाद झाला। वाद निधीवरून नाही, तो शूटिंगवरून झाल्याचं आमदार रणधीर सावरकर यांचं म्हणणं आहे। पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनची बैठक होती। बैठकीला पत्रकारांनाही येऊ द्या असं ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख म्हणाले। माझी विनंती आहे, शेवटी आपण सभेचे अध्यक्ष, परंतु आपण पदाचा योग्य वापर असाल अशी माझी विनंती आहे। पदाचा आपण दुरुपयोग करणार ना, म्हणून माझी विनंती आहे की आपण पत्रकार मंडळींना सभागृहात आमंत्रित करावं। नितीन देशमुख यांची विनंती पालकमंत्री फुंडकर यांनी फेटाळली, पण जिल्हा नियोजनच्या बैठकीचं आमदार देशमुखांचे कार्यकर्ते शूटिंग करत होते। शूटिंग बंद करा असं सांगितल्यानंच वादाची ठिणगी पडली। तिथं काही लोक शूटिंग करून राहिले होते, त्या शूटिंगला पालकमंत्र्यांनी ऑब्जेक्शन घेतलं। त्याच्यावर नितीन बापूंनी म्हटलं की नाही ते तिथंच बसतील। त्याच्यावर मी म्हटलं की नाही हे योग्य नाही आहे, अशी शूटिंग घेणं इथं अवैधरित्या बसणं योग्य नाही। आवळा फक्त विषय झालेला आहे। मग त्याच्यामध्ये शब्द वाळत गेले, शिवीगाळ अजिबात झाली नाही आहे आणि एकमेकाच्या अंगावरही कोणी गेलं नाही आहे। निधी वाटपाचा काहीच विषय नाही याच्यामध्ये। वाद याच्यावरून झाला। तिथं 2-3 लोक बसले होते बापूचे समर्थक। पालकमंत्र्यांनी निर्देश दिले की असं शूटिंग करणं बरोबर नाही, जे अपेक्षित नाही मीटिंगमध्ये त्यांनी बाहेर बसावं, असा विषय होता। विशेष म्हणजे बैठक सुरू होण्याआधी स्वतः पत्रकारांनीही पालकमंत्री आकाश फुंडकर यांना नियमाप्रमाणे जिल्हा नियोजनच्या बैठकीला येऊ द्या अशी विनंती केली, पण फुंडकरांनी नकार दिला। माझे नियम नसतात, ही जिल्हा नियोजनची जी बॉडी आहे ही संविधानिक बॉडी आहे, ही माझ्या मालकीची नाही आहे। यांच्या नियमातच बसत नाही, तसे हे नियम आहे। 52 दिवसात असं दरवेळेस मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे। अकोल्यात असे राडे महापालिकेत अनेकदा झाले, पण आता जिल्हा नियोजनच्या बैठकीतही सत्ताधारी आणि विरोधी आमदार तसंच कार्यकर्तेही आमनेसामने आले। गणेश सोनोनेसह स्वप्नील उमप, TV9 मराठी, अकोला। पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग। लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.